नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरतीची तयारी करताय? शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. कारण आज आपण नाशिक जिल्हा परिषद म्हणजेच नाशिक ZP शिक्षक भरती 2026ची सविस्तर माहिती बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक जिल्हा परिषदच्या किती जागा, कोणत्या विषयासाठी किती पदे रिक्त आहे, रिक्त पदाची संपूर्ण संख्या, पदनिहाय जागांची माहिती, आवश्यक पात्रता आणि निवड प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे याची माहिती घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, नाशिक जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक आणि उच्च प्राथमिक विभागातील अनेक पदे रिक्त असल्याची माहिती समोर येत आहे. विविध विषयासाठी शिक्षकांची आवश्यकता असल्यामुळे आगामी भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच अचूक पदसंख्या स्पष्ट होईल. कोणत्या विषयासाठी जागा असू शकतात? तर सामान्यतः खालील विषयासाठी भरती होण्याची शक्यता आहे: मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि भाषा विषय. विविध विषयासाठी शिक्षकांची आवश्यकता असल्यामुळे आगामी भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. शिक्षक भरतीसाठी आवश्यक पात्रता कोणती आहे? तर उमेदवाराकडे शासनाने निर्धारित केलेली पात्रता असणे आवश्यक आहे. यामध्ये D.Ed किंवा D.LEd पाहिजे. B.Ed मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून B.Ed पदवी आवश्यक. महाराष्ट्र शासन मान्य TET परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच आवश्यक शैक्षणिक गुण शासन नियमानुसार असणे आवश्यक आहे. तर निवड प्रक्रिया कशी असते? शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराच्या शैक्षणिक गुणवत्तेला, TET गुणांना आणि इतर निकषांना महत्त्व दिले जाते. तर निवड प्रक्रियेचे प्रमुख टप्पे खालीलप्रमाणे आहे: शैक्षणिक गुणवत्ता, TET गुण, इतर निकष, आरक्षण प्रवर्ग, माध्यम आणि प्राधान्यक्रम व उपलब्ध जागा यावर आधारित भरती प्रक्रिया पूर्ण केली जाते. तर संभाव्य कट ऑफ किती असू शकतो हे खालील तक्त्यात मी दिलेले आहे. कट ऑफ हा प्रत्येक वर्षी बदलत असतो. उपलब्ध जागा, उमेदवाराची संख्या, आरक्षण प्रवर्ग आणि स्पर्धेवर अवलंबून असतो. वरील कट ऑफ हे अंदाजे आहे. अधिकृत निकालानंतरच अचूक माहिती मिळेल. म्हणून कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करा. कोणती कागदपत्रे तयार ठेवावीत? शिक्षक भरतीसाठी खालील कागदपत्रे स्पष्ट प्रतीमध्ये तयार ठेवा: TET प्रमाणपत्र, D.Ed, B.Ed गुणपत्रिका, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, इतर आवश्यक कागदपत्रे जसे की जन्मतारीख दाखला, 10वी-12वीची गुणपत्रिका, पदवीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, पॅन कार्ड, इतर आवश्यक कागदपत्रे. सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आता शिक्षक भरतीसाठी अभ्यासाची योग्य रणनीती काय असावी? तर नियमित अभ्यास करा. TETचा अभ्यास सुरू ठेवा. मागील प्रश्नपत्रिका सोडवा. मॉक टेस्ट द्या. चालू घडामोडीवर लक्ष ठेवा. अधिकृत अपडेट्स नियमित तपासा. तर ह्या बाबी लक्षात ठेवा, कारण ह्या सर्व गोष्टी शिक्षक भरतीसाठी अत्यावश्यक आहे. आणखीन महत्त्वाची सूचना म्हणजेच अधिकृत जाहिरात आल्यानंतरच अंतिम जागा, पदनिहाय संख्या आणि भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती स्पष्ट होईल. नाशिक जिल्हा परिषद शिक्षक भरती 2026ची ही एक मोठी संधी तुमची वाट पाहत आहे. एकूणच पाहिलं तर नाशिक ZP शिक्षक भरती 2026 ही शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी ठरू शकते. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एक नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.